आता आपण बघणार आहोत MIS. MIS stand for Management Information System. So मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टास्कला मॅनेज करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन असते तिला प्रॉपरली ऑर्गनाइज करायचं आणि प्रेझेंट करायचं, याला म्हणतात MIS. तर आता इथे आपण MIS कसं जनरेट करायचे ते बघूया. आपल्याकडे एक शीट आहे आणि दुसरा इथे मास्टर डेटा प्रोव्हाइड केला. आपल्याला शीट मधले जो ग्रेड कॉलम आहे त्याला पॉइंट्स द्यायचे, पण ते कुठनं घेणार आपण पॉइंट्स? तर जो मास्टर डेटा प्रोव्हाइड केलाय त्यातले पॉइंट्स आपल्याला या शीट मध्ये जे पॉइंट्सचा कॉलम आहे तिकडे यायला हवे. तर आता MIS जनरेट करताना फर्स्ट स्टेप आहे, जो मास्टर डेटा प्रोव्हाइड केलेला आहे त्याला नेम डिफाइन करायचे. आता आपण मास्टर डेटा सिलेक्ट करूया, फॉर्म्युलाज, नेम मॅनेजर, न्यू आणि इथे नेम देऊया. आपण टाइप केलं सॅम्पल. ओके, क्लोज. आता आपण जी शीट आहे त्या पॉइंट्स कॉलम मध्ये क्लिक करणार आणि VLOOKUP फंक्शन अप्लाय करायचे. इज इक्वल टू VLOOKUP. आता इथे सिंटॅक्स मध्ये हायलाइट झाले लुकअप व्हॅल्यू. MIS जनरेट करताना लुकअप व्हॅल्यू मध्ये ऑलवेज सेल रेफरन्सच घ्यायचा. आता इथे आपण ग्रेड कॉलम्सच्या याच्यावरती क्लिक करणार, कॉमा टेबल अरे. टेबल अरे मध्ये जे नेम डिफाइन केलंय ते टाइप करायचे, कॉमा कॉलम इंडेक्स नंबर. हा कॉलम इंडेक्स नंबर आपल्याला मास्टर डेटा आहे त्यातला कॉलम इंडेक्स नंबर घ्यायचा आहे. तर मास्टर डेटावरचा पॉइंट्सचा कॉलम इंडेक्स नंबर किती आहे? सेकंड, कॉमा एक्झॅक्ट मॅचसाठी 0 किंवा फॉल्स, ब्रॅकेट क्लोज, एंड. आता इथे S ग्रेड आहे त्याला 10 पॉइंट्स आले. हाच फॉर्म्युला आपण इथे खाली कॉपी करणार. तर हे होतं MIS. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता इथे या शीट मध्ये मास्टर डेटा आहे, त्याच्यामध्ये आयटम आणि रेट दिलेले आहेत आणि आपल्याला या शीट मध्ये आयटमला रेट यायला पाहिजे. तर फर्स्ट स्टेप आहे, जो मास्टर डेटा आहे त्याला नेम डिफाइन करूया. फर्स्ट तो सिलेक्ट केला, नेम मॅनेजर, न्यू. आता इथे ऑटोमॅटिक फर्स्ट कॉलमचंच नेम आलेलं आहे, आपण तेच ठेवलं. ओके, क्लोज. रेट कॉलम मध्ये क्लिक केलंय, इज इक्वल टू VLOOKUP. लुकअप व्हॅल्यू मध्ये काय येणार? आयटम, कॉमा टेबल अरे मध्ये जे नेम डिफाइन केलंय ते टाइप करायचं, कॉमा कॉलम इंडेक्स नंबर मध्ये आपल्याला रेटचा कॉलम हवा आहे, पण तो मास्टर डेटा मधला रेटचा कॉलम, त्यामुळे त्याचा नंबर आहे 2, कॉमा रेंज लुकअप मध्ये 0 किंवा फॉल्स, ब्रॅकेट क्लोज, एंड. आणि हाच फॉर्म्युला खाली आपण ड्रॅग करू. हे होतं सेकंड एक्झाम्पल फॉर MIS. आता याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इथे आपल्याला नेम, लोकेशन, रोल आहे आणि मास्टर डेटामध्ये सुद्धा नेम, लोकेशन, रोल आहे. आता आपल्याला नेमला लोकेशन
आणि नंतर लोकेशनला रो असं अप्लाय करायचं आहे. तर फर्स्ट आधी आपल्याला नेमला लोकेशन हवं आहे, म्हणून मास्टर डेटामध्ये आपण नेम कॉलमपासून सिलेक्ट करायचं आहे आणि याला नेम डिफाईन करायचं आहे. नेम मॅनेजर न्यू टाईप केलं फर्स्ट, ओके, क्लोज. आता लोकेशनच्या अंडर क्लिक करणार आणि VLOOKUP फंक्शन द्यायचं आहे. VLOOKUP लुकअप व्हॅल्यूमध्ये येणार नेमच्या याच्यावरचा फर्स्ट सेल, कॉमा, टेबल अरेमध्ये जे नेम डिफाईन केलंय ते टाईप करायचे फर्स्ट, कॉमा, कॉलम इंडेक्स नंबरमध्ये येणार आपल्याला लोकेशन हवं आहे, तर मास्टर डेटामध्ये लोकेशन सेकंड नंबरचं आहे, 2, कॉमा, 0, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता इथे नेमला लोकेशन आले. आता समजा आपल्याला लोकेशनला रोल हवं आहे, तर आपल्याला परत इथे नेम डिफाईन करायला लागेल. तर ते नेम डिफाईन करताना कुठनं करणार, तर लोकेशन पासून. आता मास्टर डेटावरती आपण लोकेशन आणि रोल हे दोन्ही कॉलम सिलेक्ट करूया. नेम मॅनेजर न्यू, इथे लोकेशन म्हणून डिफॉल्टमध्ये नेम आलंय तेच ठेवलं आपण, ओके, क्लोज. आता आपल्या शीटमध्ये रोल कॉलममध्ये क्लिक करायचं आणि VLOOKUP. लुकअप व्हॅल्यूमध्ये आता काय येणार, लोकेशन, कॉमा, टेबल अरेमध्ये येणार जे नेम डिफाईन केलंय ते आपण केलंय लोकेशन, कॉमा. आता कॉलम इंडेक्स नंबर आपल्याला रोल हवा आहे, रोलचा आहे सेकंड कॉलम, कॉमा, 0. हाच फॉर्म्युला इथे कॉपी केला.